Okay. So I think I am audible to you. So I will start my previous discussion. Okay. Okay. So is it audible to you? And the screen is visible to you also? Okay. Kindly message me in a chat so that we will complete that particular problem discussion. Yes. Please message me in a chat. Okay. Okay. So it is visible to you also, right? Okay. So we have seen this particular thing, okay, in the last session, that this is a given graph. I will repeat it, okay, one more time. Okay, this is a given graph, and we can take any vertex as a starting vertex. So A is the starting vertex, we have taken it, and then we keep that vertex on stack. जेव्हा आपण A ला कुठे ठेवलाय, स्टॅकवर नेऊन ठेवलाय, तेव्हा हा आपण पहिला पार्ट कम्प्लीट केला होता, राईट. त्यानंतर आपण ए साठी जे ऍडजस्टंट नोड्स आहेत ते बघितले. ए साठी ऍडजस्टंट नोड्स किंवा व्हर्टेक्सेस कोणते आहेत? बी, ई आणि डी आहेत. त्यापैकी तुम्ही कोणताही व्हर्टेक्स ऍडजस्टंट व्हर्टेक्स घेऊ शकता, निवडू शकता. सो इट इज युअर चॉईस. सो वी हॅव टेकन बी ऍज अ ऍडजस्टंट व्हर्टेक्स. सो बी इज मार्क ऍज अ व्हिजिटेड. व्हिजिटेड साठी आपण काय करतो बघा, ग्रीन कलरने त्याला हायलाइट करतो. तेव्हा ज्या वेळेला आपण बी कडे पोहोचतो त्यावेळेला बी ला आपण स्टॅक मध्ये घेऊन जातो. परत तीच प्रोसेस रिपीट करतो आपण, वेगळं काही करत नाही. बी साठी ऍडजस्टंट व्हर्टायसेस कोणते आहेत ते पाहतो. तर बी साठी कोणते आहेत? ए, ई आणि सी. त्यापैकी ए ला आपण ऑलरेडी बघितलेला आहे, तो स्टॅक वर आहे. मग सी आणि ई असे दोन चॉईस आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यापैकी कोणताही व्हर्टेक्स तुम्ही ऍडजस्टंट व्हर्टेक्स घेऊ शकता. मग कोणता घेतलाय इथे? सी घेतलाय. मग सी ला आपण व्हिजिटेड मार्क केलाय ग्रीन कलरने आणि सी ला आपण स्टॅक मध्ये घेऊन गेलो. त्यानंतर सी साठीचे ऍडजस्टंट व्हर्टायसेस बघतोय, ते बी, ई, एफ आणि जी असे आहेत. त्यापैकी बी ऑलरेडी आपण बघितलंय, ई, एफ आणि जी असे आपल्याकडे चॉईस अवेलेबल आहे. तर तुम्ही कोणताही एक व्हर्टेक्स काय घेऊ शकता? ऍडजस्टंट घेऊ शकता. आपण ई ला कन्सिडर केलंय, तुम्ही जी ला सुद्धा करू शकता. ओके, तर पाथ फक्त चेंज होईल. समजा आपण ई ला कन्सिडर केलं असेल तर ई ला आपण ग्रीन कलरने हायलाइट केलं, तो व्हिजिटेड व्हर्टायसेस झाला आणि ई ला आपण स्टॅकवर घेऊन गेलो. आता ह्या डायग्राम मध्ये जे ग्रीन कलरने मार्क केलेले व्हर्टायसेस आहेत ते काय आहेत? व्हिजिटेड व्हर्टायसेस आहेत. ओके, आणि बाकीचे काय आहेत? अनव्हिजिटेड आहेत. ठीक आहे, त्याचा पाथ पण आपण इथे हायलाइट केलाय बघा. आपण ए टू बी गेलो, बी टू सी गेलो, सी टू ई गेलो. हा पाथ सुद्धा महत्वाचा आहे आपल्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर ई कडे ज्या वेळेला पोहोचलो त्यावेळेला ई साठीचे ऍडजस्टंट व्हर्टायसेस बघितले. ते कोणकोणते आहेत बघा? डी, ए, बी, सी आणि एफ हे त्याचे ऍडजस्टंट व्हर्टायसेस आहेत. त्यापैकी ए, बी आणि सी हे व्हर्टायसेस आपण बघितलेले आहेत. डी आणि एफ असे दोन व्हर्टायसेस रिमेनिंग आहेत. त्यातला कोणताही व्हर्टायसेस तुम्ही घेऊ शकता. आपण कोणता घेतलाय? डी घेतलाय. ज्या व्हर्टायसेसला आपण घेऊन गेलो त्याला घेतला, त्याला आपण ग्रीन कलरने काय केलं? हायलाइट केलं, व्हिजिटेड बनवलं आणि डी ला आपण स्टॅकवर घेऊन आलो. ठीक आहे, ज्या वेळेला आपण डी कडे पोहोचलो, आता डी चा विचार करावा लागेल. डी साठी ऍडजस्टंट व्हर्टायसेस आपण शोधायला लागलो. ज्या वेळेला आपण डी साठीचे ऍडजस्टंट व्हर्टायसेस बघितले त्यावेळेला आपल्याला ए आणि ई असे दोन व्हर्टायसेस मिळाले. पण हे दोन्ही व्हर्टायसेस आपले काय आहेत? व्हिजिटेड आहेत बघा, ग्रीन कलर मध्ये मार्क केलेत. म्हणजे आपण ए ने सुरुवात केली होती म्हणून तो आपल्याला माहिती आहे व्हिजिटेड आहे, आणि ई कडे आपण पोहोचलो होतो याआधी म्हणून ई सुद्धा आपला व्हिजिटेड व्हर्टायसेस आहे. मग ज्या वेळेला अशी सिच्युएशन येते त्यावेळेला आपण डी चे ऍडजस्टंट व्हर्टायसेस तर अवेलेबल आहेत, पण डी चे ऍडजस्टंट व्हर्टायसेस आपण ऑलरेडी बघितलेले असल्यामुळे आपल्याला त्यांच्यापर्यंत परत जाण्याची गरज नाही. मग अशा वेळेला आपण त्या व्हर्टायसेसला स्टॅक मधून काय करतो? बाहेर काढतो. त्याला म्हणतात बॅक ट्रॅकिंग. वी आर बॅक ट्रॅकिंग. आपण परत वळतोय. आपण डी पर्यंत पोहोचलो आणि डी करून आपण आता परत वळलो, परत मागे येण्याचा प्रयत्न केला. दॅट इज कॉल्ड एज अ बॅक ट्रॅकिंग. ठीक आहे, आपण ट्रॅकवर आहोत, त्याच्या विरुद्ध दिशेने यायला लागलो की बॅक ट्रॅकिंग. ओके, ज्या दिशेला प्रवास केला त्या दिशेच्या विरुद्ध दिशेला प्रवास केला तेव्हा बॅकवर्ड डिरेक्शन मध्ये केलेला प्रवास असतो. बॅकवर्ड काय? ट्रॅव्हर्सल असतो ते. त्याला म्हणतात, शब्द काय आहे जीएफएस मध्ये? बॅक ट्रॅकिंग. हा नवीन शब्द आहे तुमच्यासाठी, नोट डाऊन इट. ओके, सो वी आर बॅक ट्रॅकिंग. ओके, सो बॅक ट्रॅकिंग ज्या वेळेला करतो त्यावेळेला अशा व्हर्टायसेसला किंवा त्या अशा नोडला आपण स्टॅक मधून बाहेर काढतो. सो वी आर मेकिंग पॉप ऑपरेशन ऑन अ स्टॅक.
पुश म्हणजे आपण काय करतो, इन्सर्ट करतो, माहिती आहे तुम्हाला, हे सुरुवातीला बघितलंय. अँड पॉप मीन्स वी आर डिलीटिंग फ्रॉम अ स्टॅक. सो वी आर परफॉर्मिंग पॉप ऑपरेशन ऑन अ स्टॅक अँड वी आर पॉपिंग एलिमेंट डी. सो वी आर पॉपिंग डी. ज्या वेळेला आपण डी ला बाहेर काढलं तेव्हा त्याच्या खाली कोणतं एलिमेंट राहिलं बघा, ई राहिलं. ओके, त्या डी ला ज्या वेळेला आपण बाहेर काढलं त्यावेळेला आपण काय केलं बघा, इथे पॉप डी फ्रॉम द स्टॅक. आणि आपण इथे काय केलं, त्याला रेड कलरने हायलाइट पण केलं. ओके, आपण कलर चेंज केला बघा इथे. म्हणजे ह्याचा अर्थ काय, डी साठीचं काम पूर्ण संपलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण बॅक ट्रॅकिंग केलेलं आहे. सो वी हॅव डन दिस पर्टिक्युलर एज ऑल्सो. आपण ज्या वेळेला ई कडून डी कडे गेलो तेव्हा ग्रीन कलरने मार्क केलं होतं. डी कडून ई कडे परत ज्या वेळेला येणार आहोत तेव्हा आपण वेगळ्या कलरने आपण त्याला मार्क केलंय. सो दॅट वी कॅन आयडेंटिफाय द पाथ ऑल्सो. अप टू दिस पार्ट इट इज क्लिअर टू यू. ओके, एनी डाऊट इज देअर? Okay, up to this discussion, any doubt is there? This is very important. This is a turning point. Backtracking is a turning point in this particular representation. If you have any doubt, you can ask me right now only. You can ask me in a chat also, so that we can smoothly proceed to our next points. Chinmay, do you have any doubt? Okay, or any other student is having a doubt? Okay, at this particular step, step number 6. Yes, tell me. Do you have any doubts? Yes, tell me. Yes, Shruti, Mayuri, do you have any doubts? No, sir. Okay, इथपर्यंत क्लिअर आहे स्टेप 6 पर्यंत? Yes, sir. चिन्मय, क्लिअर आहे स्टेप 6 पर्यंत? Okay, so we will go to a remaining part. Okay, so after that, okay, we have seen a D. Okay, we are starting backtracking from D. So we have highlighted by different color, and this is the path. Okay, once you pop D from a stack, okay, once you pop, okay, चिन्मय क्लिअर आहे ना? पण नेटवर्क गेलं होतं ठीक आहे, पण पॉइंट क्लिअर असेल असला पाहिजे. ठीक आहे, व्हेन यू backtrack a D, okay, we are popping a D from a stack. Next element is E. Okay, you have reached to E. So from E, you have to see whether any unvisited adjacent vertices is there. E साठी unvisited आणि adjacent vertices आहेत. E चे adjacent vertices माहिती आहेत आपल्या सर्वांना, D, A, B, C आणि F. त्यापैकी A, B, C ऑलरेडी बघितलेले आहेत. डी सुद्धा आपण बघितलेलं आहे. हे चारही व्हर्टायसेस बघितलेले आहेत. मग अनव्हिजिटेड कोणता आहे? एफ आहे. मग एफ ला आपल्याला कन्सिडर करावं लागेल. ठीक आहे, मग इथे आपल्याला बॅक ट्रॅकिंग करता येणार नाही. मग बॅक ट्रॅकिंग कधी करणार आहोत? ज्या वेळेला त्या नोड साठीचे सगळे ऍडजस्टंट व्हर्टायसेस आपण बघितलेले असतील त्याच वेळेला आपण बॅक ट्रॅकिंग करणार आहोत. आपण ते डी साठी केलं, का केलं बघा? कारण डी चे जे काय ऍडजस्टंट व्हर्टायसेस होते, ए आणि ई, त्या दोघांना आपण बघितलं होतं म्हणून बॅक ट्रॅकिंग केलं. ई चे जे ऍडजस्टंट व्हर्टायसेस आहेत त्यातला एक व्हर्टायसेस अजूनही बाकी आहे. मग त्या आता इथे आपण बॅक ट्रॅकिंग करू शकत नाही, आपल्याला त्या व्हर्टायसेसला बघावं लागेल. Okay, we have to visit it. बघावं लागेल म्हणजे काय? We have to visit that vertices also. So we have to consider now F. Okay, so in the next step we have to consider F. So this is a green path here. Okay, we have highlighted by using a green color. आणि ज्या वेळेला आपण नवीन व्हर्टायसेसला बघतो त्यावेळेला त्याला कुठे घेऊन येतो? स्टॅकवर घेऊन येतो. तेव्हा आपण त्याला पुश ऑपरेशन करतो. ही जी सगळी ऑपरेशन करत होतो ती पुश ऑपरेशन होती. आणि डी साठी आपण कोणतं ऑपरेशन केलं? शेवटी पॉप ऑपरेशन केलं. So remember this particular things very correctly. So again, this is the push operation, right? So F ला आपण स्टॅक वर घेऊन आलो. मग आता F साठीचे ऍडजस्टंट व्हर्टायसेस बघणार आहोत आपण. F चा एक ऍडजस्टंट व्हर्टायसेस C आहे, तो आपण ऑलरेडी बघितलेला आहे. E ला आपण ऑलरेडी बघितलेला आहे. पण F चा अजून एक व्हर्टायसेस आहे जो ऍडजस्टंट आहे पण त्याला आपण बघितलेलं नाही. तो कोणता आहे? G आहे. राईट, सो वी हॅव टू सी जी ऑल्सो. ओके, वी हॅव टू सी जी. ज्या वेळेला आपण जी ला बघतो त्यावेळेला जी ला कुठे घेऊन येतो? स्टॅक वर घेऊन येतो, म्हणजेच पुश ऑपरेशन करतो. ओके, नाव वी हॅव रीच टू जी. Okay, so now you can you are at source node or vertex node G. So for G you can see, okay, whether all adjacent vertices of G are visited or not. Okay, for G, C and F are the adjacent vertices. You have seen C,
वी हॅव व्हिजिटेड एफ ऑल्सो. आपण दोन्ही व्हर्टायसेसला आपण काय केलेलं आहे, बघितलेलं आहे. मग आता इथे परत आपण बॅक ट्रॅकिंग करणार आहोत. जसं आपण डी ला केलं होतं बॅक ट्रॅकिंग, तसं आता जी ला करणार आहोत. कारण जी चे जे काही ऍडजस्टंट व्हर्टायसेस आहेत त्यांना आपण बघितलेलं आहे. मग इथे बॅक ट्रॅकिंग करणार ह्याचा अर्थ काय, स्टॅक मधून आपण पॉप ऑपरेशन करणार, जी ला बाहेर काढणार, जी ला आपण हायलाइट करणार ओके वेगळ्या कलरने, आणि आता आपण बॅक ट्रॅकिंगची प्रोसिजर फॉलो करणार. आता जी नंतर कोणता नोड आहे, एफ आहे, म्हणजे कुठल्या दिशेने बॅक ट्रॅकिंग करणार आहोत, जी टू एफ इथे करणार आहोत बॅक ट्रॅकिंग आपण. ओके, सो इट इज हायलाइटेड हियर, जी टू एफ बॅक ट्रॅकिंग. जी इज मार्क विथ डिफरंट कलर. ओके, नाव वी हॅव रीच टू, ज्या वेळेला आपण जी ला बाहेर काढलं तेव्हा कोणता एलिमेंट राहिला आपला, कोणता नोड दिसतोय आपल्याला, ठीक आहे, एफ दिसतोय. तुम्हाला माहिती आहे ओके स्टॅक मध्ये काय करतो आपण, ओके एका दिशेने आपण पुश ऑपरेशन करतो, त्याच दिशेने आपण पॉप ऑपरेशन करतो. ओके, ओनली वन एंड इज देअर. ओके, तेव्हा जी ला आपण ज्या वेळेला बाहेर काढलं तेव्हा कोणता नोड राहिला, एफ राहिला. मग एफ साठी आता परत विचार करणार आहोत, एफ चे जे ऍडजस्टंट व्हर्टायसेस आहेत त्या सगळ्या व्हर्टायसेसना आपण बघितलं आहे का, सी ला बघितलं आहे, ई ला बघितलं आहे, जी ला बघितलं आहे. मग एफ साठी सुद्धा आता काय करायला लागेल, बॅक ट्रॅकिंग करावं लागेल. एफ साठी बॅक ट्रॅकिंग करताना एफ च्या खाली कोणता नोड आहे, एफ च्या खाली कोणता नोड आहे, ई नोड आहे. मग ई कडे आपण जाणार आहोत, म्हणजे एफ टू ई, दिस इज द बॅक ट्रॅकिंग पाथ. वी हॅव विजिटेड एफ ऑल्सो, वी हॅव विजिटेड एफ. ओके, दिस इज द बॅक ट्रॅकिंग पाथ, राईट. ओके, सो वी हॅव रीच टू ई. ऑलरेडी वी हॅव रीच टू ई. आधी आपण पोहोचलो होतो, कसं पोहोचलो होतो, डी टू ई करताना पोहोचलो होतो. आणि आता कसं पोहोचलो, एफ टू ई करताना सुद्धा आपण ई कडे पोहोचलो. सो दिस node is visited 2 times. Okay, from D to E 1 time and F to E again 1 time. So it is highlighted by using this particular color. Okay, now from E, okay, you can go to C, right? E च्या खाली कोणता नोड आहे, C आहे, means you have to backtrack from E to C. E to C जायचंय आपल्याला. मग E to C जात असताना आपण काय करणार आहोत, हा नोड दर्शवणार आहोत. ठीक आहे, नेक्स्ट टाइमला आपल्याला काय करायचंय, सी टू बी जायचंय. सी च्या खाली कोणता नोड आहे, बी आहे, तो सी टू बी. सो वी हॅव टू बॅकट्रॅक इन दिस डिरेक्शन, वी हॅव टू बॅकट्रॅक इन दिस डिरेक्शन अँड हायलाइट सी. ओके, सी ला आपण बाहेर काढलं. नेक्स्ट टाइमला आपल्याला बी टू ए यायचं आहे, मीन्स वी हॅव टू come from B to A, okay, and we have to pop B also. Okay, it is highlighted here. And last node is A. We have reached to A. And once you pop A from the stack, okay, our stack is empty. And when the stack is empty, we have completed the operation. We have completed a backtracking operation also. So DFS is completed at that point. So DFS कसं complete होतं, आपण सुरुवातीला एक एक नोड बघत जातो, त्याचे ऍडजस्टंट अनव्हिजिटेड नोड्स बघत जातो, आणि ज्या वेळेला आपण सगळे नोड्स बघतो पर्टिक्युलर नोडचे, तेव्हा आपण बॅक ट्रॅकिंगला स्टार्ट करतो. आणि बॅक ट्रॅकिंग करून आपण सोर्स नोड कडे ज्या वेळेला पोहोचतो, सोर्स म्हणजे स्टार्टिंग नोड कडे ज्या वेळेला पोहोचतो, स्टार्टिंग नोड कोणता होता, ए होता, त्यावेळेला आपला स्टॅक काय होतो, एम्प्टी होतो. आणि ज्या वेळेला आपण स्टॅकला एम्प्टी करतो त्यावेळेला बॅक ट्रॅकिंग कम्प्लीट करतो. ठीक आहे, आता जर तुम्ही पाथला जर बघितला त्या, तर ए टू बी, बी टू सी, सी टू ई, त्यानंतर कोणते पाथ आहेत बघा, ई टू एफ पण आहे, एफ टू जी आहे, ऍट द सेम टाइम ई टू डी पण आहे. ठीक आहे, हे बघा आपल्याला जे ग्रीन किंवा रेड कलर म्हणू शकता किंवा नारिंगी कलर म्हणू शकता, त्याने जे पर्पल कलरने जे हायलाइट केलेले आहेत, ग्रीन और पर्पल कलरने, ते आपले काय, त्या पाथ मधले नोड्स. ओके, सो ए बी सी, ओके, फ्रॉम सी टू ई, फ्रॉम ई टू डी, as well as E to F, F to G. Okay, so same thing is highlighted here. A, B, C, C to E, from E to D, as well as, okay, we backtrack it, okay, from E to F, then F to G. Again, we can backtrack it, okay, and we can backtrack to source node. Okay, so this we can create it. So due to which what happens, this particular edge is removed. We have not considered this edge. Okay, during this process, we haven't considered A to D edge because we can reach to D easily. आपण डी कडे कसं पोहोचणार आहोत, ए टू बी, बी टू सी, सी टू ई, ई टू डी, या पद्धतीने पोहोचू शकतो. तेव्हा या एजची आवश्यकता नाही, या एजची आवश्यकता नाही. सिमिलरली वी हॅव रिमूव्ड ए टू ई एज, वी हॅव रिमूव्ड बी टू ई, ओके, देन वी हॅव रिमूव्ड सी टू एफ, देन वी हॅव रिमूव्ड सी टू जी. These are the unwanted edges we have removed, right?
and what we have created, that is called as a spanning tree. Okay, that particular part is called as a spanning tree. Yes. So when we perform a DFS traversal, output of the DFS traversal is a spanning tree. Okay. So I think up to this point it is clear to you. Okay. Any doubt in this point, you can ask me. Okay. The motivation behind taking this online lecture is that for this topic, this topic is comparatively very complicated. Okay. You may not understood. Okay. Unless and until we are having an online session. Okay. Yes. Yes, please ask me. Any doubt is there? I am waiting for your doubts only. तुम्ही कोणीही तुमच्या ज्यांना डाऊट असेल ते अनम्यूट करू शकता आणि डायरेक्टली क्वेश्चन विचारू शकता. जरुरी नाही मला परमिशन घेण्याची किंवा काही करण्याची. यू कॅन आस्क मी और अदरवाइज यू कॅन मेसेज मी इन अ चॅट. Mayuri, is it clear? Sahi, is it clear? I will share the recorded session also for this particular meeting. But still, if you are facing any doubt now only, you can ask me. मयुरी क्लिअर आहे का? श्रुती, Yes, sir. ओके, क्लिअर आहे पूर्ण प्रॉब्लेम. म्हणजे डीएफएस करू शकता दुसऱ्या प्रॉब्लेमवर. क्वेश्चन तुम्हाला दिला तर फॉर्म करू शकता. ओके, चिन्मय क्लिअर आहे तुम्हाला? Okay, now one more thing is there, okay, in this particular problem that I want to discuss, and then we will stop it. We will consider BFS in the next session. Upon step by step. Now, if you observe this particular representation, this is a spanning tree. It is okay. Okay, they have given a name as a spanning tree for this representation. First of all, why is it a tree? It is not a graph. Okay, it is not a graph because it do not have any loops. Okay, it is not having any loops. Okay, in a tree we don't have any loops. In a graph we can have a loops, right? So first of all, the graph is converted into a tree. So graph is converted into a tree due to the DFS traversal. Is converted into a tree. Okay, now it is very easy to understand that, okay, graph is somewhat more complicated than tree. Right? Okay, we can easily work with tree, okay, but it is very difficult to work with a graph. So our complex problem get reduced to a simple problem due to this particular DFS traversal. Our complex problem is converted into a less complex problem or simple problem. This is the one part. The second part is that what is spanning tree? Now, important thing is that this particular representation does not consider unwanted edges. Okay, if you don't consider unwanted edges of a graph, that representation is called as a spanning. The spanning means, okay, only consider important edges, okay, or only consider required edges. Don't consider unrequired edges or unwanted edges. Okay, and that representation is called as a spanning tree. ठीक आहे, त्याला स्पॅनिंग ट्री म्हणतात. परंतु एक महत्वाची गोष्ट अशी आहे, देयर इज अ वन मोर कन्सेप्ट कॉल्ड एज अ मिनिमम स्पॅनिंग ट्री. कॉल्ड एज अ मिनिमम स्पॅनिंग ट्री. आता तुम्हीच हे सांगू शकता, इझिली सांगू शकता. तुमच्यापैकी बरीच मुलं हे मला प्रश्न विचारू शकतात, सर you have removed, okay, during this DFS traversal, what you have done is you have removed this particular, okay, you have removed this particular edge A to DH, okay, and then you are saying that you can reach to D. समजा आपण A कडे आहोत, ओके, आणि A कडून आपल्याला D कडे जायचं असेल तर तुम्ही काय सांगताय, A कडून B कडे जा, B कडून C कडे जा, C कडून E कडे जा, आणि मग E कडून D कडे जा. Okay, so to reach D, what you are saying, okay, you have to follow this path. एक सोपं उदाहरण तुम्हाला देतो ह्यासाठीचं. ठीक आहे, आपल्याला मालवण टू कणकवली जायचंय आणि मी तुम्हाला काय सांगतोय,
तुम्ही मालवण टू वेंगुर्ला जा, वेंगुर्ला टू कुडाळ, कुडाळ टू कसाल, अँड फ्रॉम कसाल टू कणकवली. तुम्ही म्हणाल की एवढं करण्याची काय गरज आहे, आपण आपलं अंतर वाढवतोय, राईट. आपला पाथ आपण काय करतोय, लॉंगर करतोय. डोंट डू इट, राईट. सो व्हॉट वी आर सेइंग, ओके, इन्स्टेड ऑफ युझिंग दिस long distance path, what you can do is you can directly have a road. You can directly go from A to D. You can go from Malvan to Kankoli directly instead of going from Malvan to Vengurla, Vengurla to Kudal, Kudal to Kasal, and Kasal to Kankoli. Okay, don't use this longer path. You can use the shortcut path, right? And because it is available, it is available, but you are not using it. Sorry. Okay, the path is available, but you are not using it. So you can say that, okay, instead of using this longer path, you can use this smaller path. Okay, if you consider a smaller path, and if you have created a spanning tree, that is called as a minimum spanning tree. Okay, but that part is not our part of curriculum. This is comes under the advanced data structure. So if we are having some good time, okay, at that time we can discuss it. If you want, at that time we can discuss it. There are some algorithms to find a minimum spanning tree. Okay, we have found a spanning tree, but we haven't found any minimum spanning tree. तेव्हा हे असं करता येऊ शकतं, पण तुमच्या करिक्युलम मध्ये फक्त डीएफएस ट्रॅव्हर्सल आहे. ओके, तेव्हा तो पार्ट आपण कम्प्लीट केलाय. जर तुम्हाला जर इच्छा असेल तर ते आपण त्यावेळेला मिनिमम स्पॅनिंग ट्रीवर सुद्धा आपण डिस्कशन करू शकतो, किंवा एखादा व्हिडिओ मी रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला पाठवेल. तुमची इच्छा असेल तर तुम्ही बघू शकता. पण तुम्ही परत रिपीट करतो, इट इज नॉट पार्ट ऑफ अवर करिक्युलम. ओके, इट कम्स अंडर द ऍडव्हान्स डेटा स्ट्रक्चर. So here we have concluded our today's session, okay, of DFS. In the next session, we try to discuss a BFS. Okay, so you can use any internet material also and try to solve some problems based on BFS. Okay, and you can also create a note on DFS also. Okay, so you can use any book. Okay, from that you can create a note, or otherwise what I can do is I will share good material on a WhatsApp. Okay, you can refer that particular PDF material and you can create a note on DFS. Okay, so that if in a question paper they have asked write a short note on DFS, you can easily write down it. Okay, otherwise you can solve a problem also based on a DFS. Okay, what I suggest is if you have a question, that write a note on a DFS with example for 6 marks, then try to use an example. At least, okay, try to use this example, what we have discussed in today's session. तेव्हा एक्झाम्पल देऊनच तुम्ही एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एक्झाम्पल देऊन जर एक्सप्लेन केलं असेल तर तुम्हाला ती कन्सेप्ट खूप चांगली समजली आहे हे समजतं पेपर चेकिंग करणाऱ्या व्यक्तीला, आणि त्याला पूर्ण मार्क्स देणं सोपं पडतं. फक्त थिअरी डिस्कस करू नका. ओके, ट्राय टू यूज अ डायग्राम अँड ट्राय टू solve that example, okay, the way by which we have solved it. And then you can use some theory points. Okay, so theory points are very easy. Okay, what we have discussed, same thing you can write down in a theory. Okay, so instead of only writing a theory, write down with an example so that you will get a full marks. Otherwise, you can also solve problems or numericals based on a DFS. Okay. Thank you for watching this session. I will share the recorded session after some time of both the sessions. Okay. Thank you all. Okay, if you have any problem, any doubts, yes, if you are facing any doubts, you can message me right now only. Chinmay, Mayuri, Motiratna. Okay, Motiratna, you have joined late, so you can go through the recorded session, okay, of both the session. Okay, I will share it, okay, after some time, 10 to 15 minutes. Okay, so if you still have any queries, you can ask those queries in the next online session. Thank you all.